आपला जोडीदार आपल्या जगण्याच्या केंद्रस्थानी असतो. तसंच आपण आपल्या जोडीदाराच्या जगण्याच्या केंद्रस्थानी असावं असं आपल्याला वाटत असतं. पण ही भावना की आपण त्याच्या केंद्रस्थानी नाही आहोत किंवा आपण ऑप्शन मध्ये आहोत, आपण सेकंडरी आहोत, आपण प्रायोरिटी नाही आहोत, ही भावना किती त्रासदायक आहे. का येते अशी भावना? प्रेम असतं पण तरीही भावना येते. का येते ही आणि येत असेल तर काय करायला पाहिजे, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि हो, जर का तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा. ज्या वेळेला आपल्याला असं वाटतं की आपल्या जोडीदाराचे प्रायोरिटी आपण नाही आहोत, आपण ऑप्शन मध्ये आहोत, त्यावेळेला काय होतं की प्रेम नात्यासाठी आवश्यक आहेच आहे, पण फक्त प्रेम एवढं पुरेसं होत नाही नात्यासाठी. मग काय लागतं? नात्यामध्ये सुरक्षिततेची भावना फार गरजेची आहे. मला हे माझा माझा जो जोडीदार आहे तो सोडून जाणार नाही, तो कायम माझ्या सोबत असेल, ही जी भावना आहे, ही जी सिक्युरिटीची भावना आहे ना, ती फार गरजेची आहे. आणि ती जर नसेल तर माझ्या मेंदूला वाटतं की काहीतरी आता डेंजर आहे आणि मग मी नाहीये, मी गरजेची नाहीये, मी ऑप्शन मध्ये आहे, असे विचार व्हायला सुरुवात होतात. त्यामुळे आपल्या नात्यामध्ये भावनिक सिक्युरिटी आहे का, हे आपण एकदा तपासलं पाहिजे. दुसरं कारण, मी जर का प्रायोरिटी नाहीये असं मला वाटत असेल तर त्यामागे कॉग्निटिव्ह बायस नावाचा एक प्रकार दिसतो आपल्याला. त्यामध्ये माइंड रिडिंग ही जी संकल्पना आहे ती दिसते. त्यात काय होतं की आपण समोरच्याला काय वाटत असेल, त्याच्या काय भावना असतील, त्याचे काय विचार आहेत, हे सगळं आपणच ठरवतो. म्हणजे मला वाटतं की समोरच्याला असं वाटत असेल, हे जे वाटणं आहे ना, त्यातनं आपण असं ठरवून टाकतो. आपला जोडीदार आपल्याशी बोलत नसेल समजा, किंवा तो काहीतरी कामात असेल, किंवा तिने मेसेजला उत्तर दिलं नसेल, तर आपलं लगेचच असा विचार सुरू होऊन जातो की मी बहुतेक महत्वाचीच नाहीये, ऑनलाईन तर दिसतायत पण उत्तर दिलेलं नाहीये, मी बिलकुलच प्रायोरिटीवरती नाही, कामच प्रायोरिटीवरती. म्हणजे आपण काय करतो की समोरच्याचा काय विचार करत असेल हा सुद्धा आपणच विचार करतो. म्हणून देखील आपल्याला बऱ्याचदा असं वाटतं की मी माझ्या जोडीदाराच्या प्रायोरिटीवरती नाहीये. तिसरं कारण जे आपल्याला दिसून येतं ते म्हणजे इनकन्सिस्टंट अटेन्शन. म्हणजे बऱ्याचदा आपल्याला असं दिसतं की जोडीदार आहे ना, खूप जास्त लक्ष देतोय, खूप जास्त आपल्याकडे त्याचं अटेन्शन आहे, आपल्या प्रत्येक ह्याला उत्तर दिलं जातंय, आपलं बोललं जातंय, आणि काही काही वेळेला अगदी काहीच नाही, अगदी इग्नोर केलं जाते. हे जे जोडीदाराच्या व्यक्तिमत्वामधली इनकन्सिस्टन्सी आहे, की कधी खूप प्रेम दाखवणार, खूप भरभरून बोलणार आणि कधी काहीच नाही. असं जर का इनकन्सिस्टन्सी असेल तेव्हा पण आपल्या लक्षात आपल्याला असं वाटायला लागतं की मी प्रायोरिटीवर नाहीये, किंवा आपल्याला असं वाटतं की गरज असेल तरच आहे, मी ऑप्शन मध्ये कुणीच नाहीये ना, म्हणून मला विचारलंय, म्हणून माझ्याशी बोललं जातंय. हे सगळे कारण आहेत ज्यामुळे आपल्याला वाटू शकतं की मी प्रायोरिटीवरती नाहीये. कारण काहीही असलं तरी आपण प्रायोरिटीवरती नाही आहोत, आपण ऑप्शन मध्ये आहोत, या गोष्टीचा मात्र आपल्याला त्रास होत असतो. मग हा जर त्रास आपल्याला होत असेल तर काय बरं करायला पाहिजे? सगळ्यात पहिले जे आपल्याला करायचं आहे ते म्हणजे आपण आपल्या भावनांना नाव देऊया. आपण त्याला लेबल करूया की मला आता काय वाटतंय, मला वाईट वाटतंय, मला इनसिक्युअर वाटतंय, मी बोलतीये आणि लक्ष दिलं जात नाही, किंवा जेव्हा गरज आहे तेव्हाच बोललं जातंय, त्यावेळेस मला नेमकं काय वाटतंय. मला भीती वाटतेय, मला अस्वस्थता वाटतेय, मला इनसिक्युअर वाटतं आहे, काय नेमकं मला वाटतंय. यांनी काय होईल, मी जेव्हा भावनांना लेबल करेल त्यावेळेला मला कम्युनिकेट करणं, माझ्या जोडीदाराला सांगणं हे अधिक सोपं जाणार आहे की अशा वागल्यामुळे मला अशी भावना निर्माण होते किंवा मला असं वाटतंय. हे जे आपण मागच्या व्हिडिओजमध्ये बघतोय की कम्युनिकेट करा, कम्युनिकेशन चांगलं ठेवा, तर त्यासाठी आपल्याला आधी आपल्या भावना कळणं गरजेचं आहे. दुसरं जे आपण करू शकतो ते म्हणजे, आपण जर सतत म्हणत असू ना की मी प्रायोरिटीवरती नाहीये, मी प्रायोरिटीवरती नाहीये, मी ऑप्शन मध्ये आहे, तर आपण रियालिटी चेक करायला पाहिजे. बऱ्याचदा काय होतं, मागच्या व्हिडिओत आपण बघितलं की आपण कन्फर्मिटी बायस करतो, की एकदा माझ्या डोक्यात आलं की मी ऑप्शन मध्ये आहे, प्रायोरिटी नाहीये, की मी त्याच्याशीच कनेक्टेड ज्या गोष्टी त्या गोळा करायला लागते. त्यामुळे आपण फॅक्ट चेक करूया की खरंच असं आहे का, नेहमीच असं होतं का, की काही विशिष्ट वेळांना, काही विशिष्ट कामात असताना असं होतं आहे. हे मी एकदा फॅक्ट चेक करायला पाहिजे. तिसरं अजून एक जे आपण करू शकतो ते आहे आपलं सेल्फ एस्टीम. माझं आयुष्य जरी त्या व्यक्तीच्या अवतीभोवती असलं तरी माझं असं व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे मला माझा आदर वाटला पाहिजे. मी प्रत्येक गोष्टीसाठी जर का माझ्या जोडीदारावर अवलंबून असेल, डिपेंडंट असेल, तर मला ही भावना खूप जास्त जाणीव होणार आहे, या भावनेची मला खूप जास्त जाणीव होणार आहे की मी प्रायोरिटीवरती नाही, मी ऑप्शन मध्ये आहे. मला जर का माझं असं जग असणार आहे, माझी इंडिव्हिज्युअलिटी असणार आहे, माझा स्वतःबद्दलचा आदर असणार आहे,
त्यावेळेला मला लक्षात येईल की नाही, ठीक आहे ना, समोरच्या व्यक्तीला पण काही कामं असू शकतात. जशी मला कामं आहेत, माझ्या प्रायोरिटीज असतात काही वेळेला, तशा समोरच्याच्या पण असणार आहेत. हे जे अंडरस्टँडिंग आहे हे मला केव्हा येईल, ज्या वेळेला माझा स्व आदर वाढेल. स्व आदर कसा वाढवायचा यावरती पण मी व्हिडिओ केला आहे, तो नक्की बघा. आणि आपण प्रायोरिटीवरती आहोत की नाही ह्या सतत विचार करण्यापेक्षा हे उपाय आपण करायला सुरुवात करूया आणि नातं अधिक कसं फुलवता येईल त्याकडे सगळी वाटचाल करूया. आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.